हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? तर ना हा ब्लॉग शनिवारचा आहे. शनिवारी सकाळी अचानकच नाशिकला यायचं ठरलं होतं. त्यामुळे पटापट सर्व बॅग्स वगैरे भरलं, सर्व घरातलं आवरलं आणि मग नाशिकला यायला निघालो. आणि मग नाशिकला आल्यानंतर मला जे रेग्युलर ब्लॉग्स आहेत ते टाकायला नाही जमले. त्यामुळे आता ह्या ब्लॉगमध्ये मी शनिवारपासून ते शुक्रवारपर्यंतच्या ज्या मी छोटे-छोटे क्लिप शूट करून ठेवल्या आहेत, ते तुमच्यासोबत मी शेअर करते. तर बघा, आता उन्हाळा खूपच वाढत चालला आहे. त्यामुळे आम्ही उसाचा रस घेण्यासाठी एका ठिकाणी थांबलो. त्यानंतर ना शनिवारी मम्मीचा बर्थडे होता आणि आम्हाला पुण्यावरून यायलाच खूप उशीर झाला होता. त्यामुळे केक पण ऑनलाईनच मागवलं होतं. त्यावर नाव पण टाकलेलं नव्हतं. काहीच तयारी केली नव्हती आणि डेकोरेशन पण नव्हतं केलं. एकदम सिंपल पद्धतीने केक कट केला. बर्थडेसाठी मामा, मामी, आजी, आजोबा पण आले होते. केक कट करण्याच्या आधी मी मम्मीला ओवाळून घेतले आणि मग शिवला आणि त्याच्या मावशीला आणि त्यांना ओवाळून घेतले. त्यानंतर केक कट करून घेतला. त्यानंतर पुढे बघा, जेव्हा पप्पा मम्मीला केक भरवत होते तेव्हा ती खूपच हसत होती. तिला हसूच थांबवत नव्हते. त्यानंतर मग संडेच्या दिवशी शिवला रात्री बाहेर फिरायला घेऊन गेली. तेव्हा त्याला टॉयचे शॉप दिसले का त्याला काही ना काही घ्यायचेच असते. त्यामुळे त्याने हे पेंग्विन ट्रॅक घेतले. त्यानंतर मंडेला त्याला डॉक्टरकडे नेले होते. त्याला असं वाटत होते की गेम झोनमध्येच नेलं आहे. त्याला ते क्लिनिक खूपच आवडलं होतं. त्यानंतर क्लिनिकमधून आल्यानंतर पण दुसरं टॉईस त्याने घेतलंच आणि मग बुधवारी मी स्किन ट्रीटमेंटसाठी डॉक्टरकडे गेली होती. तर येणाऱ्या पुढच्या ब्लॉगमध्ये उन्हापासून बचाव कसं करायचा, त्यानंतर स्किनसाठी कोणते डाएट करायचे, कोणत्या गोष्टी खायच्या, कोणत्या गोष्टी खायच्या नाही, तर यासाठी ह्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर आता व्हिडिओमध्ये बघून तुम्हाला कळलंच असेल तर मी कुठे आले. तर मी दिंडोरी येथे स्वामी समर्थांचे दर्शन घेण्यासाठी आली होती. तर मला आतमधून व्हिडिओ नाही काढता आला, फक्त जमेल तेवढं बाहेरूनच काढला. त्यानंतर मला काही वस्तू घ्यायच्या होत्या. तर मी हे रुद्राक्ष कंकण आणि हे ब्लॅक टर्मलिन घेतले. तर ते घालण्याचे पण अनेक फायदे आहेत. आणि शुक्रवारी मम्मीने ह्या साड्या आणल्या होत्या. तिला कुणाला तरी घेऊन जायच्या होत्या. तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करायला. तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ह्या साड्या कशा आहेत ते, आणि कोणता कलर तुम्हाला आवडला तेही नक्की सांगा. आणि आता पुढचे काही दिवस तुम्हाला नाशिकमधले ब्लॉग्स बघायला मिळतील. तर चला आता व्हिडिओ इथेच थांबवते. भेटूया अशाच नेक्स्ट इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि स्वतःची काळजी घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.